नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे आणि या वर्षीची थीम आहे क्लोज द केअर गॅप. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे कर्करोगावर अत्याधुनिक निदान पद्धती आणि उपचार, त्याचबरोबर इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी हे नवीन ब्रह्मास्त्र. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर रौनक लक्ष्मी शिरसाट तळेले आणि डॉक्टर अविनाश डी तळेले. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अविनाश डी तळेले एक आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रसिद्ध वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत. गुजरात कॅन्सर सोसायटी अहमदाबाद इथे यांनी शिक्षणादरम्यान सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात काम केलं आहे. त्यांना 12 वर्षांपेक्षा जास्त काळ कर्करोग रुग्णांवर उपचार करण्याचा अनुभव आहे आणि आतापर्यंत त्यांनी 1.5 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार देखील केलेले आहेत. त्यांनी कर्करोग आणि ऑन्कोलॉजी या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल्समध्ये 250 पेक्षा जास्त प्रकाशन केले आहेत आणि ते भारतात इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीच्या संशोधनात सक्रिय आहेत. सध्या ते रेस्टोरा ऑन्को केअर सेंटर, डोंबिवली आणि ठाणे येथे मुख्य वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आणि नवी मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात काम करतात. आता डॉक्टर रौनक लक्ष्मी यांच्याबद्दल जाणून घेऊयात. डॉक्टर रौनक लक्ष्मी शिरसाट तळेले यांनी MBBS हे पदवी शिक्षण झाल्यानंतर रेडिओ डायग्नोसिसमध्ये DNB हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नायर हॉस्पिटल मुंबई येथे न्यूरो रेडिओलॉजीमध्ये फेलोशिप पूर्ण केली. अमेरिकेतील माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये हेड अँड नेक इमेजिंगमध्ये फेलोशिप उच्च मार्कांनी पूर्ण केली. त्यांचे विविध ठिकाणी रेडिओलॉजी सेंटर्स असून सध्या अध्यक्षर इमेजिंग, मानपाडा रोड, डोंबिवली हे त्यांचे स्वतःच्या इमेजिंग सेंटरमध्ये त्या पूर्णवेळ कार्यरत आहेत. येथे सोनोग्राफी, मेमोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन, MRI स्कॅन, 2D इकोच्या अद्ययावत तपासण्यांच्या सुविधा पूर्णवेळ उपलब्ध आहेत आणि ते स्वतः सर्व हे पूर्णपणे सक्षम रीतीने सांभाळतात. त्यांचे एरियाज ऑफ स्पेशल इंटरेस्ट न्यूरो, हेड अँड नेक, वुमन्स इमेजिंग आहेत. तर आज फेब्रुवारी 4 जागतिक कर्करोग दिन आहे, तर त्याच निमित्ताने आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. डॉक्टर अविनाश, आपण जेव्हा कॅन्सर ऐकतो तेव्हा त्याच्याबरोबर केमोथेरपी हा शब्द कानावर पडतोच. तर केमोथेरपीबद्दल सुरुवातीला आपण थोडं बोलूया. केमोथेरपी एक्झॅक्टली काय असतं आणि कशा पद्धतीने ती प्रोसेस होते? किमोथेरपी एक प्रकारचं थेरपी आहे जी अतिविशेष थेरपी आहे, जी कर्करोगामध्ये दिली जाते. किमोथेरपीचं एक प्रिन्सिपल आहे की ती सगळं रॅपिडली डिवायडिंग म्हणजे रॅपिडली मल्टिप्लाइंग सेल्सवरती ते काम करते. कॅन्सरच्या सेल्सला ते अटॅक करून त्यांना किल करत असते. जे मायक्रोस्कोपिक किंवा मायक्रोमेटास्टॅटिक सेल्स असतात, जे सर्जरीमध्ये दिसत नाहीत सर्जन्सला, त्यांना ते किल करून क्युअर करण्याचं काम किमोथेरपी ही करत असते. ओके. डॉक्टर रौनक लक्ष्मी, रेडिओलॉजीचा कॅन्सरचं लवकर निदान आणि त्याची ट्रीटमेंट यामध्ये नेमका काय रोल असतो हे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगाल? जसं सर आता म्हणाले की काही सूक्ष्म गोष्टी असतात ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, तर तसंच असं असतं की कॅन्सर मोस्ट ऑफ द टाईम नॉन स्पेसिफिक सिम्पटम्सने प्रेझेंट करतो. तुम्हाला एखादी गाठ लागते किंवा कधी कधी काही न होता नुसतं नॉन स्पेसिफिक तुम्ही काही न करता तुमचं वजन कमी होत असतं किंवा जस्ट भूक लागत नसते, थकवा येत असतो. अशा वेळेस हे जे रेडिओलॉजिकल स्कॅन्स, ज्यांना आपण डायग्नॉस्टिक मोडालिटीज असंही म्हणतो, जसे की अल्ट्रासाऊंड, एक बेसिक एक्सरे किंवा सॉफिस्टिकेटेड स्कॅन्स लाईक CT स्कॅन आणि MRI, ह्याच्या साहाय्याने आपल्याला आपल्या बॉडीतल्या आतल्या गोष्टी दिसतात, ज्याच्यामुळे आपण बघू शकतो की कुठे एखादी गाठ आहे का, एखादा लिम्फ नोड आहे का किंवा आतड्याला सूज आली आहे का, जिथून पुढे आपण कॅन्सरचा विचार करून निदान करण्याकडे एक पाऊल पुढे जाऊ शकतो. ओके. तर डॉक्टर अविनाश, टार्गेटेड थेरपी आणि प्रेसिजन थेरपी हे नेमकं काय असतं याविषयी सांगाल? टार्गेटेड थेरपी म्हणजे जसं कर्करोगाच्या सेल्स असतात, काही कर्करोगाच्या सेल्सवरती बायोमार्कर्स असतात, तर जसं GPS आपण एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला पॉईंट आउट करतं, तसंच ह्या टार्गेटेड थेरपी एक्झॅक्टली त्या कॅन्सर सेलवरती जाऊन फक्त त्या सेल्सवरतीच मारा करत असतात. त्याच्यामुळे इफेक्टिव्हिटी आणि एफिकसी वाढते आणि होणारे साईड इफेक्ट किंवा दुष्परिणामही कमी होतात. तसंच प्रिसिजन थेरपी म्हणजे काही ठिकाणी ड्रायव्हर ऑन्कोजीन्स असतात, म्हणजे ज्या जीन्स जे कॅन्सरला चालना देतात, तर त्या आयडेंटिफाय करून त्याच्यावरती विशेष औषध दिलं तर निश्चितपणे उपचारांमध्ये आणि रिझल्ट्समध्ये बेटरमेंट, ट्रीटमेंट आपल्याला दिसते. ओके. तर डॉक्टर, एखाद्या पेशंटला केमोथेरपी किंवा इम्युनोथेरपीचा कसा गुण येतो, म्हणजे व्यवस्थित येतो का, ते स्कॅन्सच्या मदतीने कसं ठरवू शकतो आणि ते स्कॅन करणं हे गरजेचं असतं का, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा.
सो एक जनरता असं मान्यता असते, ऑब्व्हियसली हे स्कॅन्स कॉस्ट इफेक्टिव्ह खूप जास्त नसतात, खास करून सिटी स्कॅन किंवा MRI. तर अशा वेळेस एक धारणा असते की माझं डायग्नोसिस होताना मी स्कॅन केलाय तर मला पुन्हा रिपीट करण्याची काय गरज आहे. तर सरळ एक सोपं असं समीकरण आहे की जर तुम्ही सर्जिकली एखादी गाठ काढायचा प्रयत्न केलात तर ती पूर्णतः निघाली आहे का ही तुमची किमोथेरपी करायच्या आधी तुमचा स्कॅन करणं गरजेचं आहे. तसंच तुमची किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी चालू असताना एक साधारणतः 3 महिन्यांनी किंवा ट्रीटमेंट संपल्यानंतर पहिल्या वर्षात 6 महिन्याने आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर वर्षातनं एकदा हे करायची गरज असते, ज्याला आपण फॉलोअप म्हणतो. सो दॅट वी फाइंड आउट की आपली जी ट्रीटमेंट आहे त्याने आपला डिसीज स्टेबल राहिला आहे, प्रोग्रेस झाला आहे का पूर्णतः निघून गेलेला आहे. हे बघण्यासाठी रेडिओलॉजिकली किंवा डायग्नोस्टिक मोडॅलिटीज सोडून क्लिनिकल मार्कर्स पण असतात, बट दिस गिव्ज अ बेटर व्ह्यू टू द रेफरिंग फिजिशियन अँड ऑल्सो टू द रेडिओलॉजिस्ट. ओके. तर डॉक्टर अविनाश, आता टार्गेटेड थेरपीबद्दल आपण समजून घेतलं, पण कोणत्या कॅन्सरच्या आजारांवर ही टार्गेटेड थेरपी आणि प्रेसिसिओन थेरपी उपयोगी असते याविषयी सांगाल? जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही कॅन्सर्स आहेत जे स्पेसिफिक बायोमार्कर्स एक्सप्रेस करतात. उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरमध्ये HER2 म्हणून एक रिसेप्टर असतात, ह्युमन एपिडर्मल फॅक्टर 2. तर HER2 20% ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये आढळतात, तर त्याच्यावरती आपल्याला टार्गेटेड थेरपी अवेलेबल आहे. काही लंग कॅन्सर्स आहेत त्याच्यामध्ये EGFR म्हणून एक म्युटेशन आहे, त्याच्यावरती अगदी ओरल टॅबलेटनी त्याच्यावरती उपचार होऊ शकतो. तसंच लिव्हरचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, असे बरेचसे डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला टार्गेटेड थेरपी आणि प्रिसिजन थेरपी अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये रिझल्ट्स आणि एफिकसी बेटर आहे. ओके. तर डॉक्टर रौनक लक्ष्मी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते की आता हे फॉलोअप स्कॅन्स जे असतात तर हे कॅन्सर तज्ज्ञांना काय माहिती देतात आणि काय स्पेशल क्रायटेरिया असतात का की याबद्दल रिपोर्टिंग ओव्हरऑल, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सो बघा, या शब्दातच आपण म्हणलो आहे फॉलोअप स्कॅन्स. इट ॲक्च्युली मीन्स यू आर फॉलोईंग अप ऑन अ प्री एक्झिस्टिंग कंडिशन. सो अशा वेळेस पेशंट्सना वाटतं की मी माझे पूर्वीचे स्कॅन्स का घेऊन जाऊ, तर ते खूप महत्त्वाचे असतात. कारण एखादी गाठ आहे जी आता 7 सेंटीमीटरची आहे, पण तुम्ही किमोथेरपी घेताय ती पूर्णतः गेली नाही आहे, पण ती 5 सेंटीमीटरची आहे, तर हे तुमच्या डॉक्टरला सांगतं की तो योग्य दिशेने ट्रीटमेंट तुमची घेऊन चाललेला आहे. त्याचबरोबर जर ती वाढली असेल, ती बदलली नसेल, तर रेफरिंग फिजिशियन, कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट यांना हे मार्गदर्शन मिळतं की आपण ट्रीटमेंट मॉडिफाय केली पाहिजे का, इन्क्रीज केली पाहिजे का, बदलली पाहिजे का. आणि ह्या रिपोर्टिंगला एक स्पेशलाइज्ड वर्ल्ड वाईड फॉलोड क्रायटेरिया असतो, ज्याला आपण रेसिस्ट क्रायटेरिया RECIST असं म्हणतो, ज्याचं आता 1.1 व्हर्जन हे चालू आहे. या क्रायटेरियानुसार आपण तुमच्या कॅन्सरला 4 भागांमध्ये रिपोर्ट देऊ शकतो. जसं की हा डिसीज स्टेबल आहे, हा डिसीजला पार्शियल रिस्पॉन्स झालेला आहे, या डिसीजला कंप्लीट रिस्पॉन्स झालेला आहे, हा पूर्णतः बरा झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे प्रोग्रेसिव्ह डिसीज, की हा डिसीज इनफॅक्ट वाढलेला आहे, तुम्हाला आता सेकंड ऑप्शन, सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट ट्राय केलं पाहिजे. ओके. तर आता डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की इम्युनोथेरपी कशा पद्धतीने काम करते आणि कोणत्या स्टेजमध्ये तिचा वापर केला जातो? नक्कीच, हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. इम्युनोथेरपी ही नवीन संकल्पना आहे. इम्युनोथेरपीमध्ये आपल्या शरीरातल्या T सेल्स आणि आपल्या शरीरातल्या ते इम्युनोथेरपी जी ट्रीटमेंट आहे ती आपल्या शरीराला इफेक्टिव्ह बनवते, की आपल्या शरीराचीच इम्युनिटी मिळून त्या कॅन्सरला कंट्रोल करते. बहुतांश लंग कॅन्सर, कोलॉन कॅन्सर्स आणि हेड अँड नेक कॅन्सर्समध्ये आता इम्युनोथेरपी स्टँडर्ड ऑफ केअर म्हणजे स्टँडर्ड ट्रीटमेंट झालेली आहे. ओके. आता या इम्युनोथेरपीमध्ये लेटेस्ट डेव्हलपमेंट्स काय आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना? येस. युजली इम्युनोथेरपीचा सगळ्यात मोठा बॅरियर होता की कॉस्ट. इम्युनोथेरपी आधी खूप कॉस्टली होती. फॉर्च्युनेटली भारतामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि आमचे काही कलिग्ज आहेत त्यांनी ट्रायलमध्ये प्रूव्ह केलं आहे की लो डोज इम्युनोथेरपी, लो डोज देऊनही इक्वल एफिकसी आम्ही ते फेज 3 ट्रायलमध्ये आम्ही ते प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची कॉस्टिंग ऑलमोस्ट 60 to 80% कमी केलेली आहे आणि सेम रिझल्ट्स आपल्याला अल्प दरामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. ओके. तर स्क्रीनिंग आणि प्रिव्हेन्शनबद्दल डॉक्टर रौनक लक्ष्मी, तुम्ही या विषयावर काय सांगू शकाल? स्क्रीनिंग आणि प्रिव्हेन्शन हे तर कॅन्सर रिलेटेड खूप मोठं कार्य आहे, जे आपल्या देशात अजून तितकं इफेक्टिव्हली होत नाही. वी नीड अ लॉट ऑफ अवेअरनेस अँड वी नीड टू टॉक मोर अँड मोर अबाउट इट. मागचे 2 वर्षही या बाबतीत आम्ही बोललेलो आहोत, पण माझं एक जनरल असं एक सांगणं आहे की कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम्स अतिशय कमी कॅन्सर्सबद्दल
हे आपण म्हणतो अवेलेबल आहेत, विच इज ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर अँड सर्वायकल कॅन्सर इन फिमेल्स. बट नेव्हर द लेस दीज आर स्टील द मोस्ट कॉमन कॅन्सर्स. ह्या कॅन्सरचं होण्याचं प्रमाण आजही भारतात हाय आहे आणि स्क्रीनिंग इफेक्टिव्हली न केल्यामुळे हे कॅन्सर्स लेट स्टेजेसमध्ये डायग्नोज होतात, ज्याच्यामुळे मग त्यांना ट्रीटमेंट करणं कॉस्टली होत जातं, प्रिव्हेंट करणं तर इम्पॉसिबलच होतं. अशा वेळेस आपल्याला जे स्क्रीनिंग पद्धती अवेलेबल आहेत, जसं की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी हा अगदी साधं आणि अल्पशा कॉस्टमध्ये करता येईल अशी टेस्ट अवेलेबल आहे. ती प्रत्येक स्त्रीने 40व्या वर्षानंतर नक्की करावीत, वर्षातनं एकदा. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करावं. तुमच्या यंग गर्ल्सना HPV वॅक्सिन्स जे आजकाल अवेलेबल आहेत ते द्यावेत. इट इज नॉट इन्क्लुडेड इन स्टँडर्ड इम्युनायझेशन प्रोग्राम, बट इट इज अबाउट टू बी. आणि अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे ॲटलिस्ट जे मेन कॉमन कॅन्सर्स आहेत, ब्रेस्ट, सर्वायकल, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. यंग बॉईजना वी शुड डिटर फ्रॉम स्मोकिंग ॲट अन अर्ली एज. अडोल्ट्सन्स मोस्ट इम्पॉर्टंट टार्गेट असतात टोबॅकोचे, जेणेकरून आपण त्यांच्या हायर लाईफमध्ये फक्त लंग कॅन्सर्सच नाही तर इवन साधेसे आजार जसे की BP आणि डायबिटीजसुद्धा अवॉइड करू शकतो. ओके, तर डॉक्टर CAR T सेल थेरपी काय आहे आणि याबद्दल थोडक्यात सांगाल की नेमकी कोणत्या प्रकारच्या आजारात ही दिली जाते, सविस्तरमध्ये सांगाल? येस, CAR T थेरपी एक नवीन उच्चतम थेरपी आलेली आहे. त्याच्यामध्ये कार आणि टी हे दोन शब्द आहेत. तर रुग्णाच्या आजारातले टी सेल्स, लिम्फोसाइट, विशिष्ट लिम्फोसाइट्स असतात जे टी सेल्स असतात, ते टी सेल्स हार्वेस्ट केले जातात आणि ते टी सेल्स मल्टिप्लाय करून त्याच्यावरती एक अँटीजन जोडला जातो, अँटीबॉडी जोडली जाते आणि नंतर ती पेशंटच्या बॉडीत इन्फ्यूज केली जाते. ह्याच्यामध्ये प्री रिक्विजिट असं असतं की जो कॅन्सर आहे त्याच्यावरती ते अँटीजन अवेलेबल पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक्झॅक्ट ज्या सेल्सला किल करायचं आहे त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे असते. त्याच्या विरुद्ध आपण एक सैन्य तयार करतो आणि ते सैनिक शरीरात जातात आणि ते सर्वतर त्या कॅन्सरला ट्रीट करतात. सध्याच्या काळामध्ये FDA अप्रूव्ड CAR T सेल थेरपी ॲक्यूट ल्युकिमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, मायलोमा आणि रिलॅप्स लिम्फोमा ह्याच्यासाठी स्टँडर्ड ऑफ केअर आहेत आणि इतर सॉलिड ट्युमर्समध्ये ती सध्या क्लिनिकल ट्रायल्स आणि टेस्टिंगमध्ये आहे. ओके, तर प्रेक्षकांनो, रोनक लक्ष्मी शिरसाट तळेले आणि डॉक्टर अविनाश डी तळेले यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे पण छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अविनाश डी तळेले आणि डॉक्टर रोनक लक्ष्मी शिरसाट तळेले. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो कॅन्सर या विषयावर, त्याच्या उपचारांबद्दल जाणून घेत होतो. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर अविनाश, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग म्हणजेच NGS काय आहे? नक्कीच, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग ही नवीन डेव्हलपमेंट आहे पॅथॉलॉजी टेस्टिंगमध्ये. आधी कसं होतं की फक्त हिस्टोपॅथ टेस्टिंग झालं की आपण आजाराला क्लासिफाय करायचो आणि त्याचं ट्रीटमेंट असायची. सध्याच्या याच्यामध्ये हिस्टोपॅथ केल्यानंतरही, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, टार्गेटेड थेरपीज आहेत किंवा प्रिसिजन थेरपीज आहेत, तर त्याच्यामध्ये कॅन्सरच्या सेलच्या आतमध्ये जाऊन तो कॅन्सर सेलचा पूर्ण DNA सिक्वेन्स केला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय ड्रायव्हर ऑन्कोजीन्स आहेत, काय पॅसेंजर ऑन्कोजीन्स आहेत, त्याची पूर्ण माहिती भेटते. जसा जसा कॅन्सर वाढतो तो स्मार्ट होत जातो. तर त्याला हरवण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक बायोमार्कर्स किंवा नवीन ॲडिशनल बायोमार्कर्स काही आले असतील तर ते माहिती असले पाहिजे. ती संपूर्ण माहिती आपल्याला नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून मिळते आणि नंतर ह्या रिपोर्टच्या आधारावरती आपण औषध ठरवू शकतो आणि सगळ्यात इफेक्टिव्ह औषध आपण देऊन कॅन्सरवर मात करू शकतो. ओके, आणि तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करू शकतो? कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी मॅडम आपल्याकडे स्क्रीनिंग प्रोग्राम्स असतात. त्याच्यामध्ये काही ठराविक कॅन्सरचं ज्याचं स्क्रीनिंग आपण करू शकतो. उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये विमेन मोर दॅन 40 इयर्स ऑफ एज त्यांना वन्स इन अ इयर, वर्षातनं एकदा ॲन्युअली सोनोमॅमोग्राफी ॲडवायजेबल आहे. तसंच महिन्यातनं एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन त्यांना करायचं आहे. सर्वायकल कॅन्सरसाठी त्यांना 3 वर्षातनं एकदा पॅप्समियर करायचं आहे. ओके, आणि बिफोर द एज ऑफ 16 इयर्स त्यांना HPV वॅक्सिनेशन घ्यायचं आहे. फॉर प्रोस्टेट कॅन्सर अबव द एज ऑफ 60 इयर्स वर्षातून एकदा त्यांना सिरम PSA लेवल्स करायचे आहेत आणि डिजिटल एक्झामिनेशन ॲडवायजेबल आहे. अजून लंग कॅन्सरमध्ये पण स्क्रीनिंग आहे. फॉर स्मोकर्स हू हॅव स्मोक्ड फॉर मोर दॅन 15 इयर्स त्यांच्यासाठी लो डोस CT हा एक नवीन टूल, इफेक्टिव्ह टूल आहे, ज्याच्यामध्ये लंग कॅन्सर्स आपण आधी आयडेंटिफाय करू शकतो. स्क्रीनिंगने सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा होतो की आपल्याला लीड टाईम भेटतो. त्याच्यामध्ये आजार आपण लवकर स्टेजमध्ये डिटेक्ट केल्यामुळे तो पूर्णतः बरं होण्याची प्रॉबॅबिलिटी वाढते, होणारा खर्च आणि ड्युरेशन पण कमी असतो. तर हे सगळे फायदे स्क्रीनिंगचे आहेत. ओके,
तर मॅम आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. तर आजची ही जी थीम आहे, या वर्षीची थीम जी आहे त्याबद्दल थोडं सांगाल? सो ही जी थीम आहे क्लोज द केअर गॅप, या बाबतीत ऑब्व्हियसली सर तुम्हाला अजून बेटर सांगू शकतील. पण जे आम्हाला समजतं ॲज बिईंग इन द मेडिकल फील्ड इज दॅट की जी कॅन्सरसाठी अवेलेबल ट्रीटमेंट आहे, जे डिटेक्शन टेक्निक्स आहे आणि जी आपली नॉर्मल पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये अजूनही बरीचशी गॅप आहे इन टर्म्स ऑफ अवेलेबिलिटी, इन टर्म्स ऑफ कॉस्ट इफिसिटी ती, आणि इन टर्म्स ऑफ अवेअरनेस ऑल्सो. फॉर एक्झाम्पल कॉस्ट इफेक्टिव्ह टेस्ट करून घेता येते, पण जर एखाद्या जनसामान्य व्यक्तीला हे माहितीच नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे किंवा आत्ता हा आजार आपल्याला डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याला कुठल्या स्पेशलिस्टला जाऊन भेटायचं आहे, तर ती ही केअर गॅप आहे जी क्लोज करण्यासाठी ही थीम आपण गेले 3 वर्ष फॉलो करत आहोत. ओके. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा? डॉक्टर अविनाश, तुमच्यापासून सुरुवात करूया. मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की कर्करोग निश्चितपणे बरा होतो. आपण धैर्याने त्याला सामोरं गेलं पाहिजे. डेफिनेटली विथ क्वालिफाईड डॉक्टर्स अँड हेल्प इट इज ट्रीटेबल अँड क्युरेबल. माझा एकच संदेश आहे खास करून महिलांना, की आपल्याला काय होतं, स्क्रीनिंग प्रोग्राम्स जे आपण म्हणतो ते इनफॅक्ट मोस्ट कॉमन कॅन्सर्स फॉर फिमेल्ससाठी अवेलेबल आहेत आणि जे आपण म्हणजे आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. पण फिमेल्स युजली कशा त्या घरातल्या बाकीच्या कामांमुळे आपण पुढे पुढे आपल्या हेल्थला ढकलत राहतो. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज दर महिन्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला विसरू नका आणि 40 नंतर एकदा तरी मॅमोग्राफी वर्षातनं करायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या यंग गर्ल्सना HPV वॅक्सिनचा फायदा नक्कीच करून द्या. ओके. डॉक्टर, ॲक्च्युली जाता जाता अजून एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, की बरेच वेळा असं वाटतं की जे व्यक्ती व्यसन करतात त्यांना कर्करोग होतो, पण जे नाही करत त्यांना पण होतं, तर त्यामागे काय कारण असू शकतं? ओके. बऱ्याचदा हे जे आहेत हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. कधी कधी नॉन आयडेंटिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला आढळतं की नॉन स्मोकर्समध्ये पण लंग कॅन्सर आढळतो. त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेटेड म्युटेशन्स आणि टार्गेटेड जीन्स जास्त आढळतात. त्याच्यावरती ओरल फॉर्ममध्ये ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ओके. तर तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आणि यावर्षीची थीम आहे क्लोज द केअर गॅप. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय होता कर्करोगावरच्या अत्याधुनिक निदान पद्धती, उपचार पद्धती, आणि याविषयी खूप चांगलं असं मार्गदर्शन डॉक्टर रोनकलक्ष्मी शिरसाट तळेले आणि डॉक्टर अविनाश डी तळेले यांनी या ठिकाणी केलं आहे. जसं की डॉक्टरांनी पण तुम्हाला सांगितलं की कर्करोग हा आजार असा आहे की त्यावेळेला ऑब्व्हियसली जे कोणी असेल तो सुरुवातीला घाबरतो, पण त्यावर जर योग्य ट्रीटमेंट आणि योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन असेल तर आपण त्यातून पूर्णपणे कव्हर होऊ शकतो. तर यासाठी घाबरून जाऊ नका. तुम्हाला जर असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे ॲड्रेसेस, जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.